नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सूरज मुलानी ब्लॉग या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण आंध्र प्रदेशमध्ये जे विजयवाडा सिटी आहे इथं आलेलो आहे। तर येथील तुम्हाला मी इथं एक मंदिर आहे, दुर्गा माताचं मंदिर आहे। तर मी तुम्हाला ते मंदिर वगैरे पूर्ण दाखवणार आहे। तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो। तर ठीक आहे, मग भेटतो, तुम्हाला पूर्ण मंदिर दाखवतो। आणि आता आपण इकडे साईडला मंदिराकडे निघालेलो आहे। तर वरच्या साईडला पण कार पार्किंग करण्यासाठी जागा आहे, पण तिकडची पार्किंग फुल झाल्यामुळं खालीच आपल्याला कार पार्किंग करून ही जी समोर बिल्डिंग दिसते आपल्याला मोठी, तर त्या बिल्डिंगमधून आपल्याला पायऱ्या वगैरे आहेत, तिथून आपण चालत वर जायचं आहे किंवा लिफ्ट वगैरे पण घेऊ शकतो आपण। जर आपण लिफ्टने वगैरे जाऊ इच्छित असेल तर 100, 300 आणि 500 असे 3 वेगवेगळे प्रकारचे तिकीट आहेत। आणि जर आपल्याला चालत जायचं असेल तर इकडून फ्रीमध्ये असं इकडून जाऊ शकतो। तर आमच्याकडं वेळ हा भरपूर होता, त्याच्यामुळे आम्ही चालत जाण्याचाच निर्णय घेतला। लिफ्टने जरा लवकर जाऊ शकतो आपण, पण जर आपण पायऱ्याने चालत गेलो तर थोडा वेळ लागू शकतो। पण पायऱ्या पण अशा काही जास्त चढ उतार जास्त नाही, अशा सरळ एकदम पायऱ्या आहेत। फक्त 7 मजली इमारत आहे हे। तर मित्रांनो, कनकदुर्गा मंदिर हे अधिकृतपणे श्री दुर्गा मल्लेश्वरम स्वामी देवस्थान म्हणून ओळखले जाते। हे कनकदुर्गाला समर्पित आहे। या मंदिरातील देवाला कनकदुर्गा असेही संबोधले जाते। हे मंदिर विजयवाडा आंध्र प्रदेशमधील कृष्णा नदीकाठी इंद्रकिलाद्री टेकडीवर आहे। कनकदुर्गेचा राक्षस राजा महिषासुरावर झालेल्या विजयाविषयी लोकप्रिय आख्यायिका आहे। असे म्हटले जाते की राक्षसांचा वाढता धोका स्थानिकांना असह्य झाला। इंद्रकिला ऋषींनी कठोर तपश्चर्या केली आणि जेव्हा देवी प्रकट झाली तेव्हा ऋषींनी तिला आपल्या मस्तकावर राहण्याची आणि दुष्ट राक्षसावर नजर ठेवण्याची विनंती केली। दैत्यांचा वध करण्याच्या इच्छेनुसार दुर्गेने इंद्रकिला आपले कायमचे निवासस्थान बनवले। नंतर तिने विजयवाड्यातील लोकांची वाईटापासून मुक्तता करून राक्षस राजा महिषासुराचाही वध केला। महिषासुराचा जो वध केला आहे तो याच ठिकाणी केला आहे असं म्हणलं जातं। तर अशा प्रकारे मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा। जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो।